बांगलादेशात उद्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. बांगलादेशचा प्रवास नेमका कुठल्या दिशेने यापुढे होणार हे उद्याची निवडणूक ठरवणार असल्यामुळे बांगलादेशच्या जनतेसाठी उद्याची निवडणूक जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच महत्त्वाची ही निवडणूक भारत बांगलादेशच्या शेजारील राष्ट्रांसाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला वेगळं महत्त्व आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. बांगलादेशातल्या मतदारांकडे यावेळी मर्यादित पर्याय आहे. त्याचा अर्थ यावेळेस बांगलादेशात अवामी लीग म्हणजे शेख मुजीबुर रहमान यांनी स्थापन केलेला पक्ष आणि त्यापुढे त्यांच्या पुत्री शेख हसीनानी कायम ठेवलेला पक्ष, त्या पक्षाला निवडणूक आयोग आणि बांगलादेश सरकारची मान्यता नसल्यामुळे उद्या तो पक्ष निवडणुकीत उभा राहू शकणार नाही, त्यांचे उमेदवार नाही. आणि म्हणून उद्याच्या निवडणुकीत प्रमुख स्पर्धा जी आहे ती बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि जमाते इस्लामीच्या दरम्यान आहे. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की शेख हसीना यांच्या विरोधात नेहमी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि जमाते इस्लामी एकत्र होत्या. मात्र यावेळेस दोन्ही पक्ष वेगवेगळ्या निवडणुका लढवत आहे. दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे 1990च्या दशकापासून बांगलादेशचं राजकारण सतत शेख हसीना आणि खालेदा जिया या दोन महिलांच्या अवतीभोवती फिरत राहिलेलं. यावेळेस या दोन्ही महिला नाही, खालेदा जिया यांचं 30 डिसेंबरला मृत्यू झालं, तर शेख हसीना विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे 5 ऑगस्ट 2024ला त्या बांगलादेशातून पळाल्या आणि भारतात त्यांनी आश्रय घेतलेला आहे. त्या भारतात आहे आणि म्हणून त्या निवडणुकी प्रचारात नाही आणि त्यांच्या पक्षाला निवडणुकीत उभं राहण्याची परवानगी देखील नाही. एक गोष्ट मुद्दामून सांगितली पाहिजे की शेख हसीना यांच्यावर बांगलादेश सरकारने काही गंभीर आरोप ठेवलेले, मानवतेच्या विरुद्ध कृत्याचा त्यातला आरोप होता, काही हत्यांचे आरोप होते, काही हत्यांच्या षडयंत्राचे आरोप होते. त्यात एका खटल्यात त्यांना मृत्यूदंडाची म्हणजे फाशीची शिक्षा देखील झाली आहे. बांगलादेशच्या मोहम्मद युनूस सरकारने शेख हसीना यांना बांगलादेशाला प्रत्यार्पण करावं अशा स्वरूपानं औपचारिक मागणी केली आहे. दोन्ही देशात प्रत्यार्पण संधी आहे आणि त्या संधीप्रमाणे त्यांनी मागणी केली आहे. पण त्या संधीत एक अशी देखील तरतूद आहे की ज्यामुळे भारतावर शेख हसीना यांना बांगलादेशात प्रत्यार्पण करणारी आवश्यकता नाही किंबहुना बंधनकारक नाही. मुद्दा आहे निवडणुकीचा. एकूण 300 मतदारसंघात निवडणुका होणार आहेत. त्यात सगळ्यात जास्त उमेदवार बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने उभे केले आहेत. 300 पैकी 292 जागांवर BNPचे उमेदवार असतील. 8 जागा त्यांनी सहयोगी पक्षांसाठी सोडल्या आहेत. दुसरीकडे जमाते इस्लामी जवळपास 180 जागा लढणार आहे. नॅशनल सिटीजन्स पार्टी NCP नावाचा पण एक पक्ष त्यांच्यासोबत आहे. NCPची स्थापना विद्यार्थी आंदोलनाच्या नेत्यांनी केलेली आणि NCP व जमाते इस्लामी यांच्यात युती आहे. NCP 30 जागांवर निवडणुका लढवत आहे.
मात्र जमाते इस्लामीची युती केल्यामुळे NCPत फूट पडली आहे. त्याला कारण लक्षात घेतलं पाहिजे. एकूण निवडणुकीचा विचार केला भारत, बांगलादेशच्या शेजारील राष्ट्र किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर BNP आणि त्यांचे प्रमुख खालेदा जिया यांचे सुपुत्र तारिक रहमान या सगळ्यांना असं वाटतं की अवामी लीगच्या अनुपस्थितीत त्या सगळ्यांसाठी BNPचा विजय होणं आणि तारिक रहमान पंतप्रधान होणं महत्त्वाचं आहे. 17 ते 18 वर्ष तारिक रहमान लंडन येथे होते. त्याला कारण त्यांच्यावर काही खटले शेख हसीनानी सुरू केलेले आणि त्यात त्यांना शिक्षा झालेली आणि म्हणून ते पळून गेलेले. आता ते 25 डिसेंबरला बांगलादेशात परत आले. BNPचे त्यांना अध्यक्ष करण्यात आले आणि BNPचे पंतप्रधानपदाचे उमेदवार तारिक रहमान आहेत. तारिक रहमानबद्दल सगळ्यांना खूप कुतूहल आहे ती काय भूमिका घेणार. त्यांनी निवडणूक प्रचाराची पहिली सभा सिलहट येथे घेतली आणि त्या ठिकाणी त्यांनी 2 महत्त्वाच्या घोषणा केल्या आणि त्यातून कदाचित त्यांचं एकूण देशांतर्गत आणि परराष्ट्र धोरण कशा स्वरूपाचं असणार ते आपल्या लक्षात येतं. त्यांनी एक मुद्दा मांडला, ना पिंडी ना दिल्ली, बांगलादेश प्रथम. पिंडी म्हणजे रावलपिंडी. रावलपिंडीचा उल्लेख त्यांनी केला, इस्लामाबादचा नाही, हे लक्षात घ्या. त्याला कारण आहे पाकिस्तानच्या लष्कराचं हेडक्वार्टर हे रावलपिंडी आहे आणि खरी सूत्र त्यांच्याकडे आहे. आणि मोहम्मद युनूस सरकार गेल्या 1.25 वर्षात आपण जे काही पाहिलं त्या सरकारने पाकिस्तानच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न केलेला. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफची त्यांची अनेकदा भेट झाली. बांगलादेश 1971ला स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदा युनूस सरकार असताना पाकिस्तान आणि बांगलादेशात समुद्रमार्गे व्यापार सुरू झाला. तोपर्यंत तो व्यापार सुरू नव्हता, बंद होता. 2012 नंतर पहिल्यांदा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी बांगलादेशचा दौरा केला. ISIचे देखील अधिकारी तिकडे जाऊन आले. अनेक गोष्टी, अनेक घडामोडी घडल्या की ज्यामुळे मोहम्मद युनूसने बांगलादेशला पाकिस्तानच्या जवळ नेलं किंबहुना त्या स्वरूपाचं त्यांचं परराष्ट्र धोरण होतं. साहजिकच भारताशी त्यांनी लांब जाण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि आतापर्यंत ते प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत ही निवडणूक आहे. आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं BNP आणि जमात हे 2 महत्त्वाचे पक्ष आहेत. बांगलादेशच्या काही वर्तमानपत्रांनी आणि अमेरिकेतल्या काही संस्थांनी बांगलादेशच्या लोकांचं जनमत घेतलं आणि त्यात असं आढळून आलं की पुढचे पंतप्रधान तारिक रहमान होणार. पण जमाते इस्लामीचा देखील प्रभाव वाढणार, त्यांना देखील चांगल्यापैकी बैठक मिळणार असं हा सर्व म्हणतो. असं आपण
आधी मी जे सांगितलं, सिलटमध्ये त्यांनी एक घोषणा केली, ना पिंडी ना दिल्ली, बांगलादेश प्रथम. आणि दुसरी घोषणा केली, दुसरी घोषणा देखील महत्त्वाची आपण लक्षात घेतलं पाहिजे, कारण बांगलादेशातल्या विद्यार्थी आंदोलनाचा नेता हादी यांची हत्या झाल्यानंतर बांगलादेशात जो काही तणाव निर्माण झाला, ज्या काही दंगली झाल्या, त्यात हिंदू समाजाला टार्गेट करण्यात आलेलं. त्यात काही हिंदू समाजातील व्यापारी आणि सामान्य माणसांची देखील हत्या करण्यात आलेली. आणि म्हणून बांगलादेशात हिंदू किंवा अन्य अल्पसंख्याक जमातीचं भविष्य कशा स्वरूपानं असणार याचा देखील निर्णय उद्याच्या मतदानात होणार. सिलेटमध्ये केलेली दुसरी घोषणा म्हणजे मुस्लिम, हिंदू, बौद्ध आणि इतर अल्पसंख्याक समाज हे बांगलादेशाचे भाग आहेत आणि सगळ्यांना मिळून आपल्याला सुरक्षित बांगलादेश निर्माण करायचं आहे, असं तारिक रहमाननी म्हटलेलं. निश्चितच आधीचा BNP पासून एक वेगळी भूमिका आहे, पण त्यासोबत हेही लक्षात घेतलं पाहिजे की 1990मध्ये शेख हसीना आणि खालेदा जियानी हुकुमशाहीच्या विरोधात एकत्र लढा दिलेला. आणि दुसरी गोष्ट हे पण लक्षात घेतली पाहिजे की अवामी लीग आणि BNP या दोघांचा बांगलादेशच्या मुक्ती आंदोलनाशी संबंध राहिला आहे. शेख हसीनाचे वडील मुजीबुर रहमान, बंगबंधू, ते खरे बांगलादेशचे राष्ट्रपिता होते. 14-15 ऑगस्ट 1975च्या मध्यरात्री लष्करातल्या काही जवानांनी त्यांची हत्या केली. त्याच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या झाली. शेख हसीनाने त्यांची बहीण ते बांगलादेशच्या बाहेर असल्यामुळे त्या वाचलेल्या. हा अवामी लीगचा इतिहास आहे. BNPचा देखील इतिहास. BNPची स्थापना खालेदा जिया यांच्या पतीने केलेली. 1971चं 70-71ला बांगलादेशात आंदोलन सुरू झालं, मुक्तीसंग्राम सुरू झाला. त्यावेळेस जियाउर रहमान हे पाकिस्तानच्या लष्करात मेजर होते आणि तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानात होते. पण पाकिस्तानच्या लष्कराकडून ज्या स्वरूपानं बंगाली लोकांची, मी मुद्दामून बंगाली शब्द वापरतो, हिंदू किंवा मुस्लिम शब्द वापरत नाही, त्याला कारण पाकिस्तानच्या लष्कराने 71मध्ये जवळपास 30 लाख हिंदू, मुस्लिम, बौद्धांची हत्या केलेली. आणि ते सगळे बंगाली होते आणि म्हणून मी बंगाली लोकांची हत्या केलेली असं म्हणतो. 30 लाख लोकांची हत्या केलेली. 2.5 लाख महिलांवर बलात्कार करण्यात आलेले. आणि जमाते इस्लामी तेव्हा पाकिस्तानच्या लष्कराच्या सोबत होतं. पाकिस्तानच्या लष्कराला अनेक हत्याकांडात तेव्हा जमाते इस्लामीने मदत केलेली हा इतिहास आहे. शेख हसीनाने नंतर आंतरराष्ट्रीय ट्रिब्युनल एक स्थापन केलेलं आणि त्या ट्रिब्युनलने दिलेल्या निकालानंतर जमाते इस्लामीच्या काही नेत्यांना फाशी देण्यात आलेली. हा जमाते इस्लामीचा इतिहास आहे.
पाकिस्तानने याबद्दल अद्याप बांगलादेशची माफी मागितलेली नाही. जमात इस्लामीने देखील माफी मागितलेली नाही. बांगलादेशची जनता जमाते इस्लामीला माफ करणार की जो काही अत्याचार बंगाली लोकांवर झाला आहे, बांगलादेशी लोकांवर झाला आहे, ते विसरणार नाही, हे लोकांनी सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे. मी सांगितलं, शेख मुजीबुर रहमान सोबत जियाउर रहमान देखील स्वातंत्र्य आंदोलनात होते. हा सगळा जो काही बंगाली लोकांवर अत्याचार चालला होता, त्याच्या विरोधात जियाउर रहमानने राजीनामा दिला, बंड केलं आणि 27 मार्च 1971 शेख मुजीबुर रहमानची अटक झालेली. त्यांना तेव्हाच्या पश्चिम पाकिस्तानला नेण्यात आलेलं. तेव्हा जियाउर रहमाननी चिटागॉंगहून रेडिओतनं एक घोषणा केली. त्यात त्यांनी म्हटलं, मी मुजीबुर रहमान यांच्या वतीनं जाहीर करतो की बांगलादेश स्वतंत्र झालेला आहे. लक्षात घ्या, दोघांचा स्वातंत्र्य आंदोलनाशी तेवढा जवळचा संबंध राहिला, पण त्यात एक महत्त्वाचा मतभेद होता. शेख मुजीबुर रहमान यांचा विश्वास बंगाली राष्ट्रीयतावर होता. ती राष्ट्रीयता की ज्यात धर्मनिरपेक्षता, शांतता, लोकशाहीचा समावेश होता. तर मुजीबुर रहमान च्या सोबत असलेल्या जियाउर रहमान यांचा विश्वास बांगलादेशी राष्ट्रीयतावर होता. एकाचा विश्वास बंगाली राष्ट्रीयतावर होता, दुसराचा विश्वास बांगलादेशी राष्ट्रीयतावर होता. आणि त्यात धार्मिक राजकारणाचा समावेश होता. हा त्यांच्याकडे महत्त्वाचे मतभेद होते. हे सगळं आपण लक्षात घेतलं पाहिजे, कारण हा बांगलादेशचा इतिहास आहे. हे सांगण्याची आवश्यकता नाही की भारताची इंदिरा गांधीची काय भूमिका होती. भारतामुळेच बांगलादेश अस्तित्वात आला असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. त्यात सगळ्यात महत्त्वाचा रोल इंदिरा गांधीचा होता. पाकिस्तानचे तुकडे इंदिरा गांधींनी केले. आता हा मुजीबुर रहमान यांचा बांगलादेश बंगाली संस्कृतीचा बांगलादेश. मी मुद्दाम बंगाली संस्कृती यासाठी सांगतो की बांगलादेशचं राष्ट्रगीत हे कुठल्या बांगलादेशातल्या कोणी लिहिलेलं नसून रवींद्रनाथ टागोरने लिहिलेलं आहे. आमार सोनार बांगला हा बांगलादेशचं राष्ट्रीय गीत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, एकूण जे काही बांगलादेशात जे काही वातावरण आहे, जे काही तिकडनं बातम्या येत आहेत, जे काही लोकांशी बोलून जे काही लक्षात येतं, त्या स्वरूपानं अवामी लीग नसल्यामुळे हिंदू समाज जो आहे, बौद्ध समाज जो आहे, किंवा इतर अल्पसंख्याक जे आहे की जे नेहमी अवामी लीगच्या सोबत राहिलेले, यावेळेस त्यांच्याकडे BNP आणि जमातचा पर्याय आहे. स्वाभाविक, जमातला ते मतदान करू शकत नाही आणि म्हणून अल्पसंख्याक BNPच्या बाजूनं मतदान करण्याची शक्यता सर्वात अधिक आहे. कारण त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. जमातकडून सुरक्षितता मिळू शकत नाही हे त्यांना माहीत आहे. आणि म्हणून अल्पसंख्याक
आणि अजूनही जमातनी मोठ्या प्रमाणात बांगलादेशाचं धार्मिकीकरण करण्यात त्यांना यश मिळालेलं आहे. परंतु अजूनही बंगाली संस्कृतीमुळे बांगलादेशात ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात जमातला यश मिळालेलं नाही. आणि म्हणून लोक BNPच्या बाजूनं उभं राहण्याची अधिक शक्यता आहे. आणि सगळ्यांसाठी, बांगलादेश सकट सगळ्यांसाठी BNP तुलनेनं जमातपेक्षा बरं अशा स्वरूपानं सगळ्यांना वाटतं. किमान तारिक रहमान 17-18 वर्ष लंडनमध्ये राहिले असल्यामुळे त्यांच्यावर लोकशाही, धर्मनिरपेक्षता, सर्वसमावेशक राजकारण याचा निश्चितच प्रभाव पडला असणार. त्याने ते पाहिलं आहे. आणि म्हणून त्याने एका मुलाखतीत स्पष्ट म्हटलं आहे की निवडणुकीनंतर देखील जमातच्या सोबत कुठल्याही स्वरूपाची युती होणार नाही. माझ्या दृष्टीनं हे महत्त्वाचं आहे. आणि लेट अस होप बांगलादेशात परत एक अशा स्वरूपाचं सरकार येईल की जे मोहम्मद युनूसनी जे काही परराष्ट्र धोरण सुरू केलेलं, म्हणजे भारतापासून बांगलादेशला दूर करून पाकिस्तानकडे नेण्याचं जे काही सुरू केलेलं ते थांबवतील. आणि म्हणून मला त्याने दिलेली घोषणा महत्त्वाची वाटते. ना पिंडी, स्पष्ट, ना पिंडी ना दिल्ली, बांगलादेश प्रथम. सगळेजण, म्हणजे भारताचे पंतप्रधान देखील म्हणतात इंडिया फर्स्ट, डोनाल्ड ट्रम्प म्हणतात अमेरिका फर्स्ट, त्याच स्वरूपानं तारिक रहमान म्हणतात बांगलादेश फर्स्ट. आणि म्हणून बांगलादेशच्या मतदार सगळ्या गोष्टींचा विचार करणार, इतिहास महत्त्वाचा आहे, इतिहासाचा विचार करणार आणि त्या स्वरूपानं मतदान करणार अशी आपण आशा बाळगूया. धन्यवाद.